शिवसेनेचे आमदार यामिनीताई जाधव आपल्यासोबत आहेत. ताई, पालखी सोहळ्यामध्ये किंवा सगळ्याच उत्सवामध्ये तुम्ही सामील होत आहे, परंतु दक्षिण मुंबईत सध्या जो विषय चर्चेला जातोय, लोकसभा नेमकी कुणाकडे जाणार, भाजप की शिवसेना? काय नेमका दावा जो आहे तो शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आता प्रखरतेने जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत. काय नेमकं होईल? सगळ्यात पहिल्यांदा तर आज हनुमान जयंती आहे आणि या हनुमान जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी आमची आई गावदेवी जी डोंगरावर बसून आमच्या सगळ्यांचं रक्षण करते. तिचा आज पालखीचा सोहळा असतो. सगळे भाविक तुम्ही बघताय, अक्षरशः जनसागर लोटलाय. वारकरी चालल्यासारखी लोक उन्हातानाची चालतायत. त्या सगळ्यांना माझ्याकडनं आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि आईकडे एवढीच प्रार्थना की सगळ्यांना जे सोबत असतात त्यांना सुद्धा, सोबत नसतात त्यांना सुद्धा उदंड आणि सुदृढ आयुष्य देवो. राहिला प्रश्न आपण विचारलाय तर मला वाटतं हा प्रश्न महायुतीचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ते त्याचं जास्त चांगलं उत्तर देऊ शकतील. माझ्याकडे याचं उत्तर नाही. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शिवसेनेचाच उमेदवार असेल. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा असते आणि मला वाटतं ती अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहे. त्याच्यात तशी अपेक्षा असेलही, प्रत्येकाने ती जाहीरही करतात, कारण जाहीर करणं गरजेचं असतं. पण शेवटी जो निर्णय असतो तो पक्षश्रेष्ठींचा असतो. ते जो निर्णय देतील तो या लोकसभेला मान्य असेल. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना जी आहे ती या ठिकाणी सिटिंग उमेदवार देत आलेली आहे, त्यामुळे दावा अधिक जो आहे तो प्रबळ तुमचा असणार आहे का? मी एक घर चालवते तर मला वाटतं मला खूप जास्त अक्कल आहे. आय एम अ गुड मॅनेजर. सो शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे महाराष्ट्र चालवत आहेत. ज्या महाराष्ट्रातला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात ते चालवत आहेत. त्यांना किती कुठल्या गोष्टी आणि त्यांची बुद्धिमत्ता कुठे असेल, मी कुठे त्या बुद्धिमत्तेच्या बरोबरीनं विचार करू शकते. ते जे विचार करतील तो योग्य असेल. यशवंत जाधव यांचं सुद्धा नाव जे आहे ते चर्चेला जात आहे. त्यांना सुद्धा लोकसभेची तिकीट द्यावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ऑफकोर्स यशवंत जाधवांनी 43 वर्ष सेनेमध्ये काम केलेलं आहे. बुद्धिवान कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे त्यांचा आणि 100% त्यांचं नाव आपणच सुरुवात केली मीडियावर दाखवायला की यशवंत जाधवांची ते सुद्धा इच्छुक आहेत. आणि ऑफकोर्स इच्छुक तर असणार, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर इच्छुक असणारच 100%. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या संदर्भात अशी माहिती मिळते. मी आमदार आहे. आज 4.5 वर्ष झाली मी आमदार आहे आणि माझ्या विधानसभेच्या बाबतीत लोकसभेच्या दृष्टिकोनातनं जी काय परिस्थिती आहे ती विचारायला मला जर माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं त्याच्यातनं वेगळा कुठला अर्थ काढायचा. शेवटचा प्रश्न, शिवसेनेच्या उमेदवारांची नावे चर्चेला जात आहेत तर भाजपचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची सुद्धा नावं समोर येत आहेत. नार्वेकर असतील, लोढा असतील. तिढा हा कुठेतरी दक्षिण मुंबईचा वाढलाय का दोन्ही पक्षांचा? नाही, मला वाटतं तिढा वाढण्यापेक्षा या महायुतीत मला वाटतं बुद्धिमत्ता इतकी आहे ना की कधी कधी बुद्धिमत्ता जास्त असलं, एखाद्या स्पर्धेला गेल्यानंतर अगदी कट टू कट असल्यानंतर आपल्याला त्याच्या मार्किंग देणं किंवा काय याला जरा थोडा वेळ लागतो. इट्स लाईक दॅट ओनली. मार्किंग द्यायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे शिंदे साहेबांनी एवढा मोठा उठाव केला हो आणि तो यशस्वी करून दाखवला. हे काय, हेही ते व्यवस्थितपणे सुरळीत व्यवस्थित त्याला मार्गी लावतील. महायुतीचा कोणी उमेदवार असेल तरी चालेल, म्हणजे कुठल्याही पक्षाचा? 100% महायुतीचा अर्थच तो आहे की जो उमेदवार असेल त्याचं जोमाने काम करायचं. यामिनीताई आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला जे आहे ते आम्ही निवडून देऊ असं त्यांनी म्हटलंय. परंतु पक्षातले कार्यकर्ते जे आहेत त्यांचा दावा आहे किंवा इच्छा आहे की जे उमेदवार आहे तो शिवसेनेचा दक्षिण मुंबईचा असावा असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.